नमस्कार. ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी आज तुम्हाला आवळ्याच्या परत रेसिपी दाखवणार आहे. माझ्या एक व्ह्यूवर होत्या, त्यांनी मला म्हटलं होतं की आवळ्याच्या टिकणाऱ्या 2-3 रेसिपी दाखवा. तर त्याच्या आधी मी एक आवळ्याचं चटपटीत लोणचं तुम्हाला दाखवलं होतं आणि आवडलं. बऱ्याच लोकांनी पाहिलं ते लोणचं. पण कसं आहे की ते जे लोणचं मी दाखवलं त्यात थोडासा माझा पार्ट राहिला होता, म्हणून माझी हिंदीत पण रेसिपी रोज येते. रोज एक हिंदी एक मराठी असते आणि शनिवारी एक इंग्लिश रेसिपी असते. तर मी हिंदीची रेसिपी पाहायला सांगितली होती. आज आपण आवळ्याच्या दुसऱ्या रेसिपी पाहणार आहोत. तर मग स्वयंपाकघरात चला पटापट आणि आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. आवळ्याची रेसिपी करण्यासाठी काय केलं आहे, मी हे आवळे चाळणीमध्ये उकडले. ही जी कढई होती या कढईवरच मी चाळणी ठेवली आणि त्याच्यात हे आवळे ठेवले आणि यात हे आवळे उकडून घेतलेले आहेत आणि थोडेसे आवळे किसून मी 2 वाटी आवळ्याचा किस केलेला आहे. आपण एका वाटीचीच रेसिपी करणार आहोत. आधी आपण ही रेसिपी करूया. मी तुम्हाला सांगणार आहे आवळ्याचा मोरावळा. पण हा मोरावळा मी पारंपरिक सांगत नाही आहे. आवळा टोचून मग त्याला ते हे करून उन्हात ठेवायचं, एवढी जागा पण नसते हल्ली लोकांच्या घरी, एवढा वेळही नसतो आणि त्याच्याकडे खूप लक्ष द्यावं लागतं. तर तसं काही आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे आता मी फक्त साधा पटकन होणारा मोरावळा तुम्हाला दाखवणार आहे. हा मोरावळा तुम्ही ठेवला की बरेच दिवस टिकतो. खराब होत नाही, फ्रीजमध्ये ठेवता येतो. पारंपरिक मोरावळ्यासारखं याचं आयुष्य असतं. पण हा मोरावळा मी थोडा गूळ आणि मी थोडी साखर घेणार आहे. तर माझ्याकडे थोडी लिसा साखर आहे, फार कमी मिळते ती, मी ती करून घेतलेली आहे. तर साखर आहे माझ्याकडे, ती मी घेते. मला गरज पडेल तर मी थोडी साखर त्यात टाकणार आहे. आता जसा आपण गूळ घेतला, 1 वाटी गूळ आहे, तसंच 1 वाटी मी आवळ्याचा किस मी आधी मोजून घेणार आहे. दोन्ही वाट्या सारख्याच असल्यामुळे आता आपलं काही हे होणार नाही त्याच्यामध्ये, म्हणजे चुकणार काहीच नाही. तर दाबल्या गेला आहे, थोडा जरासा मोकळा असा भरते मी. मी यात टाकला आणि 1 वाटी जो गूळ होता पण मी यात टाकून दिलेला आहे. माझा गॅस सिम आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि गूळ माझा ऑर्गॅनिक गूळ आहे, त्यामुळे तो काळा काळा दिसतोय. तर गरज लागली तरच आपण यामध्ये साखर टाकणार आहोत, नाही तर आपण साखर टाकणार नाही आहोत. आपण ऑलरेडी आवळा शिजवून घेतलेला आहे. तो गुळाबरोबर फक्त आपल्याला एकत्र करायचा आहे आणि हे गुळाचा थोडासा पाक होतो. पाक झाला की हे आपण काढून घेणार आहोत. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं, ऑर्गॅनिक गूळ असल्यामुळे काय हे काळे दिसत आहे, बाकी काही नाही. कधीच या गोष्टी मिळतात मार्केटमध्ये गेल्यानंतर, ऑर्गॅनिक गूळ, किंवा मला कोणीतरी गिफ्ट दिला आहे त्यामुळे मी वापरू शकते. संपला आता, अगदी थोडासा आहे. पण या ऑर्गॅनिक गूळ जर लोणच्यामध्ये तुम्ही घातला ना तर लोणचं खूप टिकतं. लिंबाच्या लोणच्यासाठी मी तो मागवला होता आणि नंतर लिंबच मिळाली नाहीत, त्यामुळे लोणचं राहून घेतलं. पण मग गूळ बाकीच्या रेसिपीसाठीच वापरण्यात आला. तर आता बघा हे होत आहे, याला होऊ देत. आता आपण हे बाजूला ठेवू. मी जे तुम्हाला म्हटलं होतं की दुसरी रेसिपी मी सांगते, तर दुसऱ्या रेसिपीमध्ये आपण हे आवळे उकडून घेतलेले आहेत. ठीक आहे, आवळ्याचं बी मी काढून घेते. आणि हे आपण मोठे मोठे 3 आवळे घेतले. आणि हे एवढं आपण इथे घेतोय. आपण करणार आहोत याची आवळा सुपारी. आवळा सुपारी 3-3, 4-4 वर्ष टिकते, खूप छान लागते. आवळा सुपारी औषधी असते. सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं जेवण झालं की उन्हाळ्यामध्ये बघा तुम्ही, खूप आपल्याला असं गरम होतं,
जेवावंसं वाटत नाही, आपण असंच काहीतरी खातो आणि नंतर पोटाचे त्रास होतात. मग त्यावेळेस ही आवळा सुपारी फार कामी येते. आपला देशातला निसर्ग आणि निसर्गाने आपल्याला दिलेलं हे वरदान. आवळा तर आपल्या देशात येतो, बाकीच्या देशात येतो की नाही मला माहीत नाही, पण हा अशा वेळेस येतो की उन्हाळ्याच्या आधी. त्यामुळे याच्या खूप साऱ्या रेसिपीज आपण करून ठेवू शकतो आणि या सगळ्या रेसिपी केल्यानंतर त्याचा वापर आपण उन्हाळ्यात करू शकतो. जेव्हा की आपल्याला पोटाचा, छातीचा खूप त्रास होतो त्यावेळेस आपण ही रेसिपी करू शकतो. आवळा आपण वाफवला होता ना, त्यामुळे हे आता होऊन राहिलं आहे. पण त्याचा आपल्याला कडक पाक करायचा नाही आहे, त्यामुळे सतत याला बघावं लागतं आहे. आवळा सुपारीची खूप साधी छान रेसिपी आहे. अजिबात याच्यामध्ये आपल्याला काही थोडेसे मसाले यात मी घालणार आहे. आवळा सुपारी मी केलेली आहे आधी, ती वाळवलेली आवळा सुपारी मी तुम्हाला दाखवते. खूपच छान लागते आवळा सुपारी. मुख्य म्हणजे काय होतं माहिती का, आवळा सुपारी तुम्ही घातली, खाल्ली आणि तुमची खाऊन झाली की तोंडामध्ये जी लाळ जमा होते ना, ती छान अशी गोडसर लाळ जमा होते, पूर्ण तोंडाची चव बदलवून टाकते. आमच्या लहानपणी खूप सारे आवळे आम्ही आणत होतो. आवळ्याची झाडं, शिकाकाईची झाडं, त्यानंतर रिठ्याची झाडं जंगलात असायची. शाळेत जाताना तो भाग लागला की आम्ही खूप आवळे गोळा करून आणायचं. आवळे लगडलेले असायचे झाडाला आणि खूप पडायचे. मग खूप काही आवळा, आता आवळ्याचा मोरावळा करायचा असेल तर त्याची क्वालिटीचा आवळा पाहिजे. आम्ही जंगलातनं आणलेला आवळा सगळी मुलं गोळा करून आणायचो, एवढं काही समजायचं नाही. मग त्या आवळ्याला उकडून त्याची सुपारी होत असे. छोटे आवळे, हे आवळे असं. तर आता हे आपलं तयार झालेलं आहे. आवळ्याला हातानेच कुस्करायचं आणि आपण इकडे पण पाहतोय थोडंसं, हे पण बघतोय. आता तुम्ही पाहू शकता या सगळ्या पातेल्यात मध्ये बघा, मध्ये पण आता तो बाजू फेस असा म्हणजे गूळ असा पाकावर यायला लागला आहे मध्ये पण. त्यामुळे आता हे आपल्याला बंद करायचं आहे, याचं काहीही करायचं नाही. हे आता आपलं झालं. ही जी आता आहे आवळ्याचं जे मी बारीक करून घेतलं, हाताने मॅश करून घेतलं आहे, ही आवळ्याची सुपारी करताना यामध्ये थोडंसं सुकलेलं आलं घातलं जातं. हे आलं मी सुकलेलं यात टाकते. काळं मीठ हे टाकलं. हे साधं मीठ आहे आणि आवळा मीठ सगळं खाऊन घेत असतो. ही सुंठ पावडर आहे. ही भाजलेली जिरा पावडर आहे आणि ही पिठी साखर आहे. हे सगळं तुमच्या समोर घातलं आहे. आता ही जी वेलची पावडर आहे ही मी याच्यात थोडी टाकणार आहे. खरं म्हणजे मुरब्यात काय वेलची पावडर वगैरे टाकत नसता, मी टाकली. हे जे आहे हे आपण करून घेतोय असं. आता जसं कणिक मिळतो ना तसा याचा गोळा करायचा. कारण आता याच्यात आपण मीठ टाकलं, साखर टाकली, सुंठ पावडर टाकली. सुंठ पावडर काय टाकायची, मीठ टाकल्यानंतर आवळ्याला पाणी सुटतं. तुम्ही उकडवला आहे, किसला आहे तरीसुद्धा त्याचं पाणी बाहेर यायला लागतं म्हणून. आणि आता याचा इतका खमंग वास सुटतो, जसा पाणीपुरीचा पाण्याचा वास असतो ना तसा वास याचा सुटतो. तर आता बघा हे आपल्याला पाहिजे तसं झालं आहे. आता या आवळा सुपारीकडे थोडंसं पाहावं लागतं. कसं ते मी सांगते. आता हे बघा, हे छोटे छोटे गोळे आवळा सुपारीचे मी करून घेते. पटपट पटपट हे गोळे करायचे. हा आवळा याचं पाणी सुटतं ना तर हे चिकटतं ताटलीला.
त्यामुळे नंतर थोडंसं ताटलीकडे जाऊन थोडेसे गोळे हाताने ते सगळे हे झाले, वाळले, थोडेसे कोरडेसर झाले की लागलीच हे गोळे हाताने असे हलवून द्यायचे. आता ते चिकटलेले नाही आहेत कारण आत्ताच मी त्यांना बांधलं आहे. पण जसं जसं ते थोड्या वेळाने ते चिकटतील ताटलीला. पुष्कळ जणं असं हातात घेतात आणि जसं आपण याच्या वड्या तोडतो चण्याच्या डाळीच्या, तसं पण तोडतात प्लॅस्टिकवर आणि ते प्लॅस्टिकवर उन्हात ठेवून देतात. पण त्या प्लॅस्टिकलाही त्या चिकटतात. त्यामुळे एकदा ते कोरडं झालं की पुन्हा त्याला पाहतात, प्लॅस्टिकला चिकटल्या असतील तर त्या काढून घेतात आणि मग ते चिकटून जर वाळलं ना तर मग त्या निघत नाहीत वड्या. हे म्हणजे ह्या सुपारी निघत नाही, पूर्ण त्याला चिटकून बसते. त्यामुळे हे याची फक्त एकच काळजी घ्यावी लागते, कारण याच्यामध्ये साखर आहे, पिठी साखर आपण टाकली आहे, बरोबर आहे. तर ती पिठी साखर वाळली याच्यामध्ये आवळ्याच्या रसात की ती चिकटते खाली. तेवढ्याकरता आपल्याला हे करायचं आहे. बघा आता हे आपलं तयार झालं आहे. मी हात धुते आणि आता आपण प्लेटिंग करूया. बरं, हे करताना हे झालं की तुम्हाला खाऊन पण पाहता येतं. अगदी असं होतच नाही. आता हे जे आहे थोडंसं मीठ आपल्याला जास्त लागलं पाहिजे. हे मी खाल्लं, थोडं खारट लागलं पाहिजे, कारण हे जर खारट नाही लागलं ना तर याच्यात मीठ कमी होतं. आता बघा, ही आपली आवळा सुपारी तयार आहे. ही आपण यात काढून घेतोय. मी यातच वाळत घालणार आहे, नंतर मोकळी करून घेणार आहे. पहा, ही आपली आवळा सुपारी तयार झाली. आता हा माझा मोरावळा तयार झालेला आहे. याला फक्त फ्रीजमध्ये ठेवायचं आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल, हे काय होतं, थंड झालं की हे आपोआप घट्ट होतं. याला पुन्हा पुन्हा सारखं उकळवायचं नाही तर असं चिटकून जाईल ते. त्यामुळे याची कन्सिस्टन्सी ही आपल्याला एवढीच ठेवायची आहे. हे फक्त लक्षात घ्या तुम्ही. तुम्हाला असं वाटतं आहे हे पाणी पाणी दिसतं आहे म्हणून, पण पाणी पाणी जरी दिसत असलं ना तरी हे नंतर घट्ट होतं. याला मी काढून घेते आता. कारण खूप जर याला घट्ट केलं ना आणि जर तो गूळ जर पाकावर आला, कधी कधी खाली लागला तर पूर्ण तो हे जे आहे हा मोरावळा हा कडू होतो. हा आपोआप घट्ट होतो. आता हा माझा अनुभव आहे इतक्या दिवसाचा, तुम्ही पहा. म्हणूनच मी तुम्हाला थोडासाच करून दाखवला. आता हा आपला मोरावळा तयार झाला. ही आवळा सुपारी तयार झाली आणि आवळा सुपारी वाळल्यावर अशी दिसते. बघा, ही मी केलेली किती जाड आहे तुम्ही पाहू शकताय. हे छोटे छोटे आवळा सुपारीचे लाडू केवढे मोठे दिसत आहेत, पण वाळल्यावर हा लाडूचा साईज बघा आणि हा आत्ता मी केलेला लाडू बघा. हा असा आहे, वाळल्यावर हा असा होतो. आवळा सुपारी वाळायला साधारणपणे 15 दिवस लागतात, पण ही आवळा सुपारी 2 ते 3 वर्ष टिकते. अजिबात खराब होत नाही. व्यवस्थित हिला तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये पॅक करून ठेवली तरी राहते, प्लॅस्टिकमध्ये पॅक करा, तो प्लॅस्टिक स्टीलच्या डब्यात घाला तरी राहते. म्हणजे 10 किलो आवळ्याची सुपारी केली तर ती वाळून एवढीशीच होते. तुमच्या हिशोबाने तुम्ही करा. तर आजची माझी ही रेसिपी सोनाली उपाध्याय यांनी सांगितल्याप्रमाणे मी यांना 3 रेसिपी दाखवल्या. आज मी आवळा सुपारीची रेसिपी दाखवली आहे. आवळ्याचा इन्स्टंट मोरावळा पण दाखवलेला आहे. आधी लोणचं पण दाखवलं होतं. त्यानंतर अजून आवळ्याच्या 1-2 रेसिपी मी दाखवणार आहे.
तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर जरूर करा. आणि माझा नेहमीचा फंडा, बनाइए खाइए खिलाइए, आपकी ओल्डी गोल्डी को अच्छे अच्छे कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए. धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे, खूप खूप धन्यवाद.